बंदुखराच्या नाशिकमधल्या ओकस कार्यालयात तपासणी, एसआयटी पथक आणि फॉरेन्सिक टीमकडनं पुरावे शोधण्याचं काम. रुपाली चाकणकर आज एसआयटी चौकशीत हजर राहणार नाहीत. वरिष्ठ सूत्रांची न्यूज 18 मराठीला माहिती. तर आज खरातच्या मोबाईल डेटावरचा क्रॉस चौकशीवर भर. पार्थ पवार आणि राज ठाकरेंमध्ये तब्बल 1.5 तास चर्चा. शिवतीर्थावरच्या भेटीचं कारण अजून स्पष्ट. बातमी आपण बघूया. शिवसेनेच्या आमदार नीलम गोरेंवरती तृप्ती देसाईंनी गंभीर आरोप केलेले आहेत. नीलम गोरे 5 ते 6 वर्ष अशोक खरातच्या संपर्कात असल्याचा आरोप त्यांनी केलाय. त्यांना विधान परिषदेवरती आमदारकी हवी होती. इतर वेळेला नीलम गोरे अनेक गोष्टींवरती बोलतात, आता ते अशोक खरातवरती का बोलत नाहीत असा सवाल तृप्ती देसाईंनी केलेला आहे. नीलम गोरे यांचे अशोक खरात सोबत आर्थिक संबंध असल्याचंही देसाईंनी म्हटलंय. दरम्यान नीलम गोरेंची न्यूज 18 मराठीने संपर्क साधला असता नीलम गोरे थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेत भूमिका स्पष्ट करणार असल्याचं सांगण्यात आलं. नीलमताई गोरे या ज्या आहेत त्या 6 ते 7 वर्षापासून अशोक खरातच्या भक्त आहेत आणि अशोक खरातला जे आहे ते आमदारकी मिळावी म्हणूनही त्या कॉलेज रोडच्या ऑफिसमध्ये भेटायला गेलेल्या होत्या. जेव्हा त्यांना मंत्रीपद पाहिजे होतं आणि ते मंत्रीपद मिळावं ते भविष्य बघण्यासाठी सुद्धा कॉलेज रोडच्या खरातच्या ऑफिसमध्ये नीलम गोरे ज्या आहेत त्या तिथं पोचलेल्या होत्या. ज्यांची नावं आली नाहीत ह्या महिला नेत्या ज्या उच्चपदस्थ आहेत, मग आता नीलम गोरेंची चौकशी का करू नये? नीलम गोरेंनी हे का लपवलं? एवढं मोठं प्रकरण बाहेर आल्यानंतर तुम्ही जाहीरपणे तर बोललाच नाहीत, परंतु तुम्ही खरातकडे जात होता आणि तुम्हाला ही माहिती तो विकृत असल्याची आत्ता मिळाली आणि ह्या महिलांवर जे काही लैंगिक शोषण झालंय या संदर्भात आता नीलमताई आवाज उठवणार आहेत. असं नीलमताईंची कुठली प्रेस नोट, असं कुठलंही निवेदन, मुख्यमंत्र्यांना लेखी तक्रार का दिली नाही? त्यामुळे नीलमताई गोरे यांची सुद्धा या प्रकरणात चौकशी होणं गरजेचं आहे. अशोक खरात जे आहे ते नीलम गोरेंना भेटायला जे गेले ते नीलम गोरेंना भेटण्यासाठी कशासाठी गेले? मग फक्त नीलम गोरे जर त्यांच्या मंत्रिपदासाठी आणि आमदारकीसाठी तिथं जात असत्या तर त्या ऑलरेडी त्यांच्या ऑफिसला गेल्या होत्या. मग आता हवाला रॅकेट जे आहे त्या संदर्भातले काही पुरावे जे आहेत ते समोर येत आहेत. काही जे आहेत ते वेगवेगळ्या आर्थिक देवाणघेवाणीचे व्यवहार जे अशोक खरातचे आहेत ते समोर येत आहेत. मग याच्याशी नीलम गोरेंचा काही संबंध आहे का याची चौकशी आता एसआयटीने करणं गरजेचं आहे. अहो, नीलम गोरेच काय, सर्व जे कोणी भेटत असतील, मी अनेक वेळेला सांगितलं की तुम्ही अनेक महाराज लोक किंवा अनेक जादू टोण्यावाले हे राजकारणी लोकांना भेटत असतात. तुमचं असं आलंय, तुमच्यावर संकट आलंय, तुम्हाला उद्या असं होणार आहे, परवा तसं होणार आहे, असे सगळे भंपगिरी हे लोक करत असतात. आणि म्हणून कोण कुणाला भेटलं याच्यावर तुम्ही राजकारण ठरवू नका. पोलीस जे तपास करतायत पोलिसाच्या तपासामध्ये सगळं येऊ द्या. अशोक खरातच्या कॅनडा कॉर्नर परिसरातील ओकस कार्यालयात फॉरेन्सिक टीम आणि एसआयटीच्या पथकाने तपासणी केली आणि तपासणीमधून एसआयटीने महत्त्वाचे पुरावे जप्त केलेले आहेत. पीडित महिलेला घेऊन एसआयटीने ओकस ऑफिसमध्ये लाईव्ह स्कॅनिंग केलेलं आहे. अशोक खरातच्या कॅनडा कॉर्नर परिसरातील ओकस कार्यालयातली सगळी दृश्य त्या ठिकाणी फॉरेन्सिक टीम आणि एसआयटीच्या पथकाने तपासणी केली आणि तपासणीतून एसआयटीने महत्त्वाचे पुरावे जप्त केलेले आहेत. पीडित महिलेला घेऊन एसआयटीने ओकस ऑफिसमध्ये लाईव्ह स्क्रीनिंग सुद्धा केलेलं आहे. दरम्यान या खरात प्रकरणामध्ये आतापर्यंत काय काय घडलं आपण एकदा जाणून घेऊया. 17 मार्च रात्री उशिरा खरात विरोधात पहिला गुन्हा दाखल झाला. 18 मार्चला पहाटे 3 वाजता गुंडाविरोधी पथकाकडून अटक करण्यात आली. तसंच 19 मार्चला विशेष तपास पथक दाखल झालं. यानंतर 21 मार्चला खरात विरोधात अत्याचार आणि गर्भपात असे 2 स्वतंत्र गुन्हे दाखल झाले. 23 मार्चला खरात विरोधात अत्याचाराचे आणखीन 3 गुन्हे दाखल झाले. यानंतर 24 तारखेला अविवाहित युवतीच्या फिर्यादीवरून खरात विरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर 25 मार्चला काय झालं तर खरात विरोधात खंडणीचा गुन्हा आता दाखल झालाय. तर त्यानंतर 27 मार्चला अत्याचार आणि खंडणीचे 2 स्वतंत्र गुन्हे दाखल झाले. यानंतर मार्च 18 आणि 24ला म्हणजे या दिवसांच्या दरम्यान पोलीस कोठडीचा पहिला टप्पा पार पडलेला आहे.
यानंतरचा दुसरा टप्पा कसा होता तर तो 25 ते 29 मार्च होता. यात दुसरा कोठडीचा टप्पा पार पडला. 29 मार्चला 1 एप्रिलपर्यंत पुन्हा एकदा पोलीस कोठडी देण्यात आली आहे. तर अशोक खरातच्या मोबाईल तपासामधून मोठा खुलासा होण्याची शक्यता आहे आणि 2,500पेक्षा अधिक महत्त्वाच्या नंबरसाठी कोडवर्डचा वापर करण्यात आला असल्याचं तपासात समोर आलंय. खरातने नंबर कोडमध्ये सेव्ह केल्यामुळे तपास यंत्रणेसमोर मोठं आव्हान उभं राहिलेलं आहे. पीडित महिलांशी दुसऱ्या मोबाईलवरून संपर्क केल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे आणि मोबाईलमधील डेटावरून तपास अधिक वेगानं सुरू करण्यात आला आहे. तसंच खरातचे काही राजकीय कनेक्शनची सुद्धा शक्यता या तपास यंत्रणांकडून पडताळली जाते. खरातचे 2 मोबाईल जप्त करण्यात आलेले आहेत आणि डेटा रिकव्हरी प्रक्रिया सुरू आहे. ऑफिस बॉय नीरज जाधवच्या मोबाईलची सुद्धा चौकशी केली जाते आणि संपर्क क्रमांक एकमेकांशी जोडले गेलेले आहेत का याची तपासणी देखील केली जात असून या तपासातून आणखीन धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. तर बंधू, अशोक खरात प्रकरणी आता नवा खुलासा झालेला आहे. महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकरांच्या अडचणी यामुळे वाढण्याची शक्यता आहे. अशोक खराच्या सांगण्यावरून शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये दाखल गुन्ह्यामध्ये महिला आयोगाने सुनावणी ठेवल्याचा आरोप केलेला आहे. त्यानंतर पीडितेने नीरज जाधव विरोधात दाखल केलेल्या गुन्ह्यात महिला आयोगाकडून शिर्डी पोलिसांना नोटीस देण्यात आलेली होती. 17 मार्चला आयोगाच्या कार्यालयात सुनावणीसाठी हजर राहण्याची नोटीस देण्यात आली. मात्र या प्रकरणाचा तपासाआधीच SITकडे हा वर्ग झाल्यामुळे पोलिसांनी तसा अहवाल महिला आयोगाला दिल्याचं समोर आलंय. या प्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये फेब्रुवारीमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर 5 आणि 9 मार्चला महिला आयोगाकडून सखोल चौकशी आणि सुनावणीचं पत्र देण्यात आलेलं होतं. अशोक खरात प्रकरणात आधीच अडचणीत आलेल्या रुपाली चाकणकर यांच्या अडचणी आणखीन वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान भोंदू अशोक खरातबाबत आता आणखीन एक नवा खुलासा समोर येतोय. भोंदू खरातच्या शस्त्र परवान्याची ग्रामीण पोलिसात 12 वर्षात कुठलीही नोंद नसल्याची माहिती आहे. शस्त्र परवाना मिळवण्यासाठी अत्यंत कठोर प्रक्रिया असताना अशोक खरातला हा परवाना कसा देण्यात आला आणि कोणत्या कागदपत्रांच्या आधाराने त्याला शस्त्र परवाना दिला होता याची आता चर्चा सुरू आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या संबंधित ऑनलाईन प्रणालीमध्ये या परवान्याची नोंद नसल्याचं निष्पन्नास आलेलं आहे. दरम्यान आता या प्रकरणी स्थानिक पोलीस सुद्धा अनभिज्ञ आहेत. त्यामुळे तत्कालीन तहसीलदारावरती प्रांत अडचणीत आहेत. ते अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन, पोलीस अधीक्षक कार्यालयासह पोलीस ठाण्यातील अधिकारी सुद्धा SITच्या रडावर येण्याची दाट शक्यता आहे. अशोक खरातला जो शस्त्र परवाना देण्यात आला त्याची नोंदच जर नसेल तर हे किती गंभीर आहे. कारण याच्यामध्ये अनेक मंत्री महोदय तिथं जात होते. अशोक खरातला तसं काही रिव्हॉल्व्हरची गरज नव्हती, परंतु आता जेव्हा आपल्याला कळालं की त्याच्याकडे रिव्हॉल्व्हर प्राप्त झालंय, मग मला वाटतंय की मध्यंतरी दत्तात्रय कराळे जे नाशिक परिक्षेत्राचे IG आहेत त्यांचं नाव या प्रकरणात समोर येत होतं. तर बंधू खरात प्रकरणामध्ये सुषमा अंधारेंच्या आरोपानंतर भाजप आमदार देवयानी फरांदे आक्रमक झाल्या. अंधारांकडे पुरावे असतील तर त्यांनी पुरावे SITकडे द्यावेत. नाहक नाशिकची बदनामी करू नये असं म्हणत त्यांनी अंधारेंना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. शिंदे सेना जी फुटली म्हणजे शिवसेना, त्याचा रागापोटी ते हे सगळ्या विषयांमध्ये लक्ष टाकत आहेत. आणि म्हणून माझी त्यांना विनंती आहे की जर तुमच्याकडे कुठल्याही राजकीय व्यक्तीचे किंवा कोणाचेही पुरावे असतील तर ते SITकडे सादर करा, पण कृपया आमच्या गावाची बदनामी तुमचा TRP वाढण्यासाठी करू नये.